प्लस हर हर महादेव. सचिन श्याम भेटवाड. आपण गोरक्षेची सेवा करतो मुंबई. रक्षण करा, संहार करा, सेवा यश द्या, निंबर करा, यशवान आरोग्यवान. तर मी गोव्याच्या पांडवकालीन महादेवाच्या मंदिरामध्ये. गुरुजी प्रणाम. गुरुजी, या मंदिराचा इतिहास काय आहे? इतिहास म्हणजे हे पांडवकालीन देवस्थान आहे. या देवाचं नाव आहे रुद्रेश्वर. साखळी हरवळे येथे आहे. तर ज्या वेळेला पांडव आले होते त्यावेळेला इथे शिवलिंग होतं. असं त्यांना ते कळल्यानंतर शिवलिंगाची पूजा अर्चा करून इथे पाणी जवळपास होतं, त्यामुळे भीमाने इथे गदा मारून पाणी काढलं. त्याचं नाव आहे भीमातीर्थ, जो वॉटरफॉल म्हणतात तो. आणखी राहण्यासाठी इथून एक 5 मिनिटावरती त्यांची गुफा आहे. तर तिथे ते वस्ती करून खाली त्यांची शेती वाती करून ते रोजचा हे करत होते, म्हणजे जे काय खाणं पिणं होतं ते तिथे करत होते. आणि ते अर्चा करून ते ते दिवस घालत होते. हां, त्याच्यानंतर म्हणजे इथून लगेच मग ते दुसरीकडे गेले. तांबडी सुरला म्हणून एक गाव आहे वाळपाच्या बाजूला. तर तिकडे त्यांच्यानी पण महादेवाचं देव स्थापन केलं आहे. पूर्ण दगड आहे, ते पण पांडवकालीनच आहे असं म्हणतात. मित्रांनो, इथं मी ऐकल्यानंतर मला असं कळलं की ह्या महादेवाकडे मनापासून केलेली भक्ती आणि जो पण तुम्ही नवस कराल तो पूर्ण होतो, असं अनेक भक्तांचं म्हणणं आहे. इथं खूप गर्दी होती त्यावेळेस, अनेक लोकांनी. आणि इथे महाशिवरात्र जी आहे ती महाशिवरात्री हा मोठा उत्सव साजरा केला जातो. लोकांची बहुत म्हणजे खूप लोकांची गर्दी होते आणि 3 दिवस कार्यक्रम चालला जातो. त्यावेळेला मुख्य म्हणजे द्वार खुलं ठेवलं जातं लोकांना दर्शन घेण्यासाठी. लिंगाला आपण स्पर्श करून अभिषेक करू शकतो, असं सगळं हे आहे. आणखी महाशिवरात्र झाल्यानंतर आपल्या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार, जो शेवटचा जो सोमवार येतो, 4 किंवा 5 जो असेल तो, त्या सोमवारी आज जाऊन अभिषेक स्वतः जाऊन करता येतो. त्याला हे नाही आहे, म्हणजे कोणी आला तरी चालतो, पण त्याला अभिषेक करता येतो. एक खोलं ठेवलेलं आहे म्हणजे त्यामुळे लोकांची जे काय परंपरा जी आहे ती अशी चालू आहे. आणि काही मधले जे उत्सव आहेत, म्हणजे महाशिवरात्र उत्सव, त्यानंतर दर महिन्याची शिवरात्र जी असते त्या शिवरात्रीला पालखी असते. त्यामुळे हे भंडारी समाजाचं देऊळ आहे, त्यामुळे सर्व भंडारी समाज येऊन ते सेवाभावी करतात. खरंच माझ्या भंडारी समाजाचे मनापासून आभार. आणि मित्रांनो, मी तर सांगेल की तुम्ही नक्कीच या ठिकाणी सेवेला या, दर्शनाला या. खूप चारी बाजूनी जंगल आहे, डोंगर आहे, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये माझ्या रुद्र महादेवेश्वराचं मंदिर आहे. दादा, ह्या ठिकाणी गोव्यातून यायचं, जर कोणाला यायचं असेल तर कसं यायचं? गोव्यातून यायचं असेल तर पहिली पणजीत समजा आला असेल तर पणजीतनं म्हापसातनं डिचोलीतनं साखळी, असे हा रूट आहे. आणि समजा पणजीतनं दुसरा रूट आहे तो ओल्ड गोवा मार्गे. ओल्ड गोव्यातनं आमचं हे मार्शल आणि मार्शलातनं साखळी असा रूट आहे. हो. तर तुम्ही या ठिकाणी अशा सांगितल्याप्रमाणे तुम्ही पोहोचू शकता. सहकुटुंब सहपरिवार माझ्या महाराष्ट्रातील, माझ्या कर्नाटकातील आणि माझ्या गोव्यातील सर्व शिवभक्तांनी नक्की दर्शनाला यावं. हर हर महादेव. तर मित्रांनो, हेच आहे रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर. आणि ज्या ठिकाणी त्याच्या मंदिराच्या समोर आहे भव्य महासागरासारखं महाधबधबा. याला मी नवीन नाव दिलं आहे. खरंच खूप अप्रतिम वाटते गोव्याच्या ठिकाणी. इथं म्हणतात ना लोक, गोव्याचे इथं आध्यात्मिक स्थळं आहेत, आध्यात्मिक पण नैसर्गिक पण आहे. कारण की इथं नैसर्गिक ठिकाण आहे, तिथं आध्यात्मिक ठिकाण तुम्हाला दिसणार. कारण की प्रत्येक साधू संत हिमालयात जातो ना, तर